विट्यामध्ये प्रथमच मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, फ्रोझन शोल्डर, कोपरदुखी, टेनिस एल्बो, ऑपरेशन नंतरचे व्यायाम, पॅरालिसिस पेशंट, मणक्याचे आजार, चेहऱ्याचे पॅरालिसिस, लिगामेंट अँड टेंडन, दुखापत, नसांचे आजार, नस दबणे, मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया नंतरचे व्यायाम, लहान मुलांचे अपंगत्व, इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाउंड थेरपी, टेन्स, IFT, प्रेशन, लेझर, इन्फ्रारेड ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल 19.25 कोटी रुपयाचे विटा साळशिंगे वेजेगाव कलेढोण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुहास बाबर म्हणाले, विटा वेजेगाव हा रस्ता 5 मीटर रुंदीचा आहे, तो आता 7 मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे. स्वर्गीय आमदार अनिलभाऊंनी या मतदारसंघामध्ये विकास कामाचा रथ चालवला आहे, तो आम्ही सातत्याने पुढे चालू ठेवत अजूनही मोठी विकास कामे करण्याचा प्रयत्न करू. आमदार अनिलभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नातून विटा वेजेगाव या रस्त्याचं रुंदीकरणासहित आपण आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे. जवळपास 19 कोटी रुपयाचा ह्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आपण आज सर्व विटेकरांच्या वतीने या ठिकाणी आपण शुभारंभ करतोय. अनिलभाऊंनी एक स्वप्न बघितलं होतं. ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेला विट्यातल्या सर्व नागरिकांना त्यांनी आश्वासित केलं होतं की विटे शहराला जोडणारे सर्व रस्ते हे प्रशस्त असावेत, चांगल्या दर्जाचे असावेत, जेणेकरून विट्याचं जे मार्केट आहे ते वाढण्यासाठी बाहेरच्या ग्रामीण भागातून आणि परजिल्ह्यातून ही लोक ह्या भागामध्ये आली पाहिजेत. या एका हेतूनं त्यांनी विट्याला जोडणारे सगळे रस्ते हे प्रशस्त असावेत या दृष्टीनं त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता. त्यातला एक प्रमुख रस्ता विटा वेजेगाव रस्ता मोठा आहे. तो रस्ता साळशिंग्याजवळचा ब्रिज जवळपास त्याचं काम पूर्ण होत आले. 5 कोटीचा तो ब्रिज आहे आणि हा आता उर्वरित रस्ता 19 कोटीचा आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. पहिला रस्ता हा 5.5 मीटर रुंदीचा आहे. आता तो रस्ता 7 मीटर रुंदीकरण करून आणि अतिशय दर्जेदार पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. मी आता दुर्दैवानं अनिलभाऊ या ठिकाणी नाहीत, पण मी तुम्हाला अनिलभाऊंच्या कुटुंबातल्या सदस्य म्हणून एवढंच आश्वासित करतो, त्यातल्या सगळ्या लोकांना असेल किंवा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना त्यांनी जो आम्हाला मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरती मार्गक्रमण करीत निश्चितपणे विकासाचा जो रथ आहे तो अनिलभाऊंनी गेल्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं त्या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांना खूप मोठं यश आलं होतं. तोच प्रयत्न इथून पुढे सातत्यानं आम्ही सगळेजण मिळून करू, त्यात कुठेही कमी पडणार नाही. लोकांना आश्वासित करतो की मोठं काम इथून पुढे सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे येईल. पाण्याचं काम त्या ठिकाणी अनिलभाऊंनी पूर्णत्वास नेले. आता उर्वरित जे भौतिक विकास करणं आवश्यक आहे, जेणेकरून समजा काही मोठं करायचं असेल तर आपल्या भागातले रस्ते आणि पाणी या 2 भौतिक गोष्टी खूप मोठ्या होणं आवश्यक असतं, ते आपण या निमित्तानं पूर्ण करतोय. भविष्यामध्ये विट्यामध्ये जिल्हा उपरुग्णालय भाऊंनी मंजूर करून आणले. त्याचंही काम पुढच्या आता ही आचारसंहिता संपली लोकसेवेची, त्याच्यानंतर आपण तेही कामाला निश्चितपणे शुभारंभ करू, जेणेकरून आपण जो शब्द दिले होते आणि सामान्य लोकांचं जीवन सुखकर होण्यासाठी जे जे आपण प्रयत्नशील होतो ते सगळी कामं त्या ठिकाणी त्यानिमित्तानं पूर्ण. वास्तव असं आहे की अनिलभाऊंनी एवढी कामं मंजूर करून ठेवली होती की रोज 4 गावं जरी केली तर 2 महिने काम संपत नाही. मी आज सकाळी 3 गावामध्ये उद्घाटन करून आलो आहे. उद्या म्हणजे आता एक रोज आम्ही ते उद्घाटनांची कामं त्या ठिकाणी पूर्ण करतोय. मला असं वाटतं की जर नशिबानं साथ दिली, जर आपले प्रयत्न यशस्वी ठरले तर येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला खूप मोठं काम त्या ठिकाणी झालेलं दिसेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. की अनिलभाऊंनी जे स्वप्न बघितलं होतं तो मतदारसंघ त्या पद्धतीनं करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील आहोत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.